शेतकरी बंधूंनो, 19-19-19 हे जे विद्राव्य खत आहे, वॉटर सोल्युबल हे जे खत आहे, हे आपल्या पिकांना कसा या खताचा फायदा होतो, कोण्या पिकावर हे चालते, याची फवारणी करावी की ड्रिंचिंग आळवणी करावी, याचा डोस किती आहे, किंमत किती आहे, कोणते घटक यामध्ये आहेत आणि खरंच आपल्या पिकांना या विद्राव्य खताचा फायदा होतो का, हे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. जे आपले शेतकरी बांधव असतील त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आता पेरण्या शेतकऱ्यांना झालेल्या आहेत आणि फवारणीचा वेळ आता सुरू झालेला आहे. आणि हे जे विद्राव्य खत आहे यामध्ये बरेचसे ग्रेड आहेत. यामधला पहिला जो ग्रेड आहे तो म्हणजे 19-19-19. आता सगळी पहिला प्रश्न म्हणजे यामध्ये कोणते घटक आहेत, तर यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे वॉटर सोल्युबलमध्ये तिन्ही घटक आहेत. यामध्ये 19% नत्र आहे, 19% स्फुरद आहे आणि 19% पालाश पोटॅशची मात्रा आहे. म्हणजे समतोल प्रमाणात एक खत आहे. त्यामुळे वाढीच्या अवस्थेमध्ये जर आपल्या पिकांना याची फवारणी आपण केली किंवा आळवणी केली तर उत्तम प्रकारे फायदा होतो. ठीक आहे ना. आता कोण्या अवस्थेमध्ये याची फवारणी किंवा आळवणी आपण घेतली पाहिजे, जो आपला पहिला स्प्रे असतो, कोणीही पिकांवर जो आपला पहिला स्प्रे असते, आळवणी असते, यामध्ये आपण हे 19-19-19 हे विद्राव्य खत घेतल्यास उत्तम प्रकारे फायदा आपला होतो. आपलं पीक जे आहे हे चांगलं वाढायला लागते. हा याचा एक बेनिफिट आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये तिन्ही जे घटक आहेत हे समतोल प्रमाणात आहे आणि म्हणून पहिल्या फवारणीमध्ये याचा वापर आपल्याला करायचा आहे. आता दुसरा फायदा म्हणजे हे काम कशा प्रकारे करते, जे आपले NPK आहेत, जे आपल्याला 50 किलोमध्ये किंवा 40 किलोमध्ये पाहायला मिळतात, हे आपण त्यात आपल्या जमिनीमध्ये देतो आणि जमिनीमधून सोडल्यानंतर याला 3 ते 4 दिवस लागतात लागायला. परंतु हे जे वॉटर सोल्युबल खत आहे हे नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि ज्यावेळेला आपण फवारणी करतो त्याच दिवशी हे आपल्या पिकांना त्या ठिकाणी हळूहळू लागायला सुरू होतात. विशेष म्हणजे पाण्यामध्ये 1 मिनिटाच्या आतमध्ये हे पूर्णपणे विरघळतात. म्हणजे वॉटर सोल्युबल आहे. तुम्ही फवारणी करा, ड्रिंचिंग करा किंवा ड्रिप म्हणून सोडा. ठीक आहे ना. दुसरा मोठा विषय म्हणजे आपल्या पिकांना याचा फायदा होतो का, तर पिकांना याचा फायदा होतो कारण तिन्ही घटक यामध्ये आहेत. एक परिपूर्ण अन्नद्रव्य आपल्या पिकांना भेटते. ठीक आहे ना. आणि अशा बरेचशा ग्रेड आहेत ज्यामध्ये नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे किंवा फक्त पोटॅश आहे. फक्त एकच ग्रेड आपल्याला प्रामुख्यानं जास्त पाहायला मिळते. म्हणजे अशा बरेचशा ग्रेड आहेत ज्यामध्ये तिन्ही घटक आहेत, नत्र, स्फुरद आणि पालाश. आणि म्हणून पिकांना अति चांगल्या प्रकारे फायदा होतो. मुळा चांगल्या प्रकारे मजबूत करते. जे आपलं पोषण असते, अन्नद्रव्य घेण्याची क्षमता जी आहे आपल्या पिकांची वाढते. पीक चांगलं दमदार आणि मजबूत विद्राव्य खत यामुळे बनते. आता डोस आणि किंमत किती आहे, जे काही जास्त कोणी सांगत नाही. याचा डोस आपल्याला घ्यायचा आहे, जर आपलं पीक लहान असेल, पहिली फवारणी असेल तर 80 ग्रॅम प्रति अंबाला घ्यायचं आहे आपल्याला 15 लिटरचे आहे. पीक मोठं असेल तर आपण 100 ग्रॅमपर्यंत सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे ना. तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे, अगोदर पाणी घेऊन घ्यायचं. यामध्ये आपल्याला जवळपास आपण 10 ते 12 पंप आरामशीर करू शकता. 10 ते 12 पंपाचं पाणी एका बकेटमध्ये किंवा ड्रममध्ये किंवा डाल्यामध्ये करून घ्यायचं. त्यामध्ये पूर्ण पॉकेट काडिया साईन हलवून टाकून द्यायचं. उत्तम प्रकारे विरघळते खत आहे. ठीक आहे ना. आता बऱ्याचशा कंपन्या 19-19-19 हे जे ग्रेड आहे याचं उत्पादन करतात. तुम्ही कोण्याही कंपनीचं घ्या, आपल्याला कोणत्या कंपन्या प्रमोशन किंवा प्रचार करायचा नाही आहे. जे आपल्याला उपलब्ध होईल त्या कंपनीचा त्या ठिकाणी आपण घ्या. दुसरं म्हणजे किंमत. आता दुकान बदललं, शहर बदललं, गाव बदललं, जिल्हा बदलला, किंमता बदलतात. साधारणतः 140 ते 150 रुपये प्रति किलोप्रमाणे आपल्याला हे विद्राव्य खत त्या ठिकाणी पाहायला मिळते. यामध्ये 10 ते 20 रुपये फरक त्या ठिकाणी पडू शकते. आपल्या वारामध्ये पहिली फवारणी आहे आणि म्हणून आपण हे पॉकेट जे आणलेलं आहे शेतकऱ्यांना माहिती व्हावी त्यासाठी आपण हा व्हिडिओ शूट करत आहे. या विद्राव्य खतासंदर्भात जर आपले कुठले प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाईल. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. दुसरं म्हणजे आपण याची आळवणी करा किंवा ड्रिंचिंग करा, फायदा होणारच आहे. ड्रिंचिंगसाठी सुद्धा आपण याला 80 ते 100 ग्रॅम प्रति पंपाचं प्रमाण घेऊ शकता आणि फवारणीसाठी 80 ते 100 ग्रॅमचं प्रमाण आपण घेऊ शकता. ठीक आहे ना. दुसरं विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, विद्राव्य खत आपण पंपावर टाकताना त्यामध्ये जास्त टॉनिकचा वापर करू नका. म्हणजे विद्राव्य खती आहे, फंगिसाइड आहे, टॉनिकी आहे, अजून एखादं बायोस्टिम्युलंट आहे. जेवढे आपण पंपामध्ये औषध टाकसान तेवढं न्यूट्रल होण्याची किंवा फटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून कमी घ्या पण चांगलं घ्या. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये थांबणार येतच. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय जवान जय किसान.